नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनमध्ये पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भातील टॉप 9 बातम्या. विधानसभा पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये बैठकांचा सिलसिला. भाजपकडून 160 ते 170 जागा लढवण्याची कोर कमिटी बैठकीत भाजपा नेत्यांची मागणी, तर शिंदे गटाच्या बैठकीमध्ये 126 जागा आणि अजित पवार गटाकडून महायुतीमध्ये 80 ते 85 जागांवर दावा सांगण्यावर चर्चा. विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस 96, ठाकरे गट 96 तर पवार गट देखील 96 जागांचा प्राथमिक फॉर्म्युला असण्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारांची बैठक. बैठकीमध्ये महाराष्ट्रभरातून 100 निरीक्षकांची नियुक्ती. राज्यामध्ये विविध विकास कामं, पक्ष संघटना वाढवणं यासाठी निरीक्षकांवर जबाबदारी. अजितदादा महायुतीमधील राहतील ही अपेक्षा, मात्र राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा, हे महाविकास आघाडीमधील सूत्र. महाविकास आघाडी विधानसभेमध्ये 280 जागा जिंकणार, खासदार संजय राऊतांचा दावा. विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढण्याच्या तयारीत. लोकसभा निवडणुकीमध्ये मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघाची ठाकरे गट मागणी करणार. पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसची सर्वात जास्त ताकद, 99% जागा काँग्रेस लढवणार. काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांचं वक्तव्य. राज्यामध्ये तिसरी आघाडी, परिवर्तन आघाडी विधानसभेच्या 288 जागा लढवणार. राज्यातील शेतकरी चळवळीतल्या वामनराव चटप, राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंगडे या नेत्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये निर्णय.